बीजेपी प्रचार में बढ़त बनाई। संजोग वाघेरे पाटिल ने प्रचार की कमान संभाली। बीजेपी की कोपरा सभा में भारी भीड़ उमड़ी। पिंपरी बीजेपी उम्मीदवारों ने प्रचार में बढ़त बनाते हुए अपने प्रतिद्वंदियों से आगे निकल गए हैं। पिंपरी वार्ड नंबर 21 में बीजेपी उम्मीदवार एडवोकेट ननिक नरेश पंजाबी, उषा ताई वाघेरे, मोनिका निकालजे, गणेश ढाकने के प्रचार की कमान संजोग वाघेरे पाटिल ने अपने हाथों में ले ली है। श्री पाटिल एक दिन में 10 कोपरा सभाएं कर रहे हैं। इनको सुनने के लिए भारी भीड़ जुट रही है। सोमवार की शाम संजोग वाघेरे पाटिल ने संजय गांधी नगर, कैलाश नगर, मारुति कम्प्लेक्स समिति, संदेश गैस एजेंसी के पीछे कोपरा सभा लेकर भाजपा उम्मीदवार नरेश पंजाबी, उषा वाघेरे, मोनिका निकालजे, गणेश ढाकने के लिए वोट मांगे। उमेदवारी या ठिकाणी डिक्लेअर झाल्यानंतर आज आपण प्रचारार्थ या ठिकाणी आपण संघटन जमलेलो आहोत आणि उमेदवार आपल्याला समोर आहेत उषा वाघेरे, गणेशजी ढाकणे, पंजाबी हे सर्व उमेदवार आपल्या समोर आहेत। या कार्यक्रमासाठी आणि या ठिकाणी आहेत। तर आमच्या याच्या अगोदर काही आमच्या भगिनींनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, त्या समस्या या ठिकाणी सांगितल्या गेल्या। या समस्यामध्ये ट्रेनिंगचं समस्या सांगितली। ट्रेनिंग बाबतीत उद्या आपल्याला माणूस पकडून जाईल आणि कसं आपल्याला त्याच्यामधून मार्ग काढून ट्रेनिंगचे प्रॉब्लेम आपण नक्कीच सॉल्व्ह करू। त्यानंतर मला वाटतं सुरक्षेच्या बाबतीमध्ये आणि निश्चितच आपण माननीय PI आपल्या पिंपरी पोलीस चौकीचे आहेत, तर त्यांना आपण पत्र देऊ आणि त्या पत्राच्या मार्फत आपल्याला काही या ठिकाणी 2 तासांनी गस्त घालता येईल, पेट्रोलिंग करता येईल। त्या बाबतीमध्ये आपण निश्चितच काही याच्यावरती 2-3 दिवसामध्ये हा निर्णय आपण लावतो। आणि तिसरी गोष्ट मला वाटतं कॅमेऱ्यांच्या बाबतीत सांगितलं, CCTV कॅमेरे तुम्ही आम्हाला सांगा की कुठं कसा लावायचा म्हणजे आपल्याला, आणि त्याचं जे फुटेज आहे कुणाच्या घरी आपल्याला जर त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येईल तर त्याच्या पद्धतीनं तुम्ही सांगा, म्हणजे मी माणूस पाठवतो आणि CC कॅमेरा लगेचच आपण ते पूर्ण करून एवढं मी या ठिकाणी सांगतो। अजूनही काही समस्या असतील किंवा आपल्याला महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही सुविधा आपल्याला या भागामध्ये करायच्या असतील तर त्या निश्चितच आपण या ठिकाणी करू। निकालजे, ब गटात गणेश ढाकणे सर, क गटात तुम्हा आम्हा सर्वांचे परिचित स्थायी समिती माजी अध्यक्षा उषाताई वाघेरे आणि ड गटात ॲडव्होकेट नरेश पंजाबी, हे असे 4 चांगले, स्वच्छ, कुठलाही कलंक त्यांच्या माथ्यावर नसलेले असे 4 उमेदवार भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आपल्यासाठी दिलेले आहेत। मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आजची जी आपली परिस्थिती आहे, गेले अनेक वर्ष झालं या ठिकाणी पुराचा त्रास होतो। दरवर्षी पावसाळ्यात संजय गांधी नगर मध्ये पाणी जातं म्हणजे जातं। अजूनपर्यंत शासनाने याची कुठलीही दखल घेतली नाही। मी आपल्याला विनंती करतो ना, आपल्याला देखील आश्वासित करू इच्छितो की येत्या निवडणुकीनंतर संजय गांधी नगर मधील प्रत्येक नागरिकांना कमीत कमी 550 स्क्वेअर फीटचं घर पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत मिळावे, ही माझी संजय भाऊ थ्रू शासनाकडे विनंती असेल। भाऊ आपण याच्यात लक्ष, JNU RM असेल, पुनर्वसन प्रकल्प असेल, या त्यांना चांगले 550 स्क्वेअर फूटचे घर मिळावे, ही माझी भाऊंना विनंती राहील। आणि तुम्हा सर्वांना त्या बदल्यात काय करायचंय, 15 तारखेला सकाळी उठायचंय। उठणार ना सकाळी लवकर? हात वरती करा, किती वाजता उठणार आहे? सकाळ सकाळी उठल्या पहिलं आवरून, घरातलं आवरून लगेच मतदान केंद्राकडे जायचंय। तुम्हाला तिथं काही बघायचं नाही, तिथं काय बघायचंय? कमळचं बटन बघायचंय। 4 मशीन असतील,
चारही कमळाचे बटन दाबायचे आणि या चारही उमेदवारांना आपल्याला महापालिकेत पाठवायचे. ही परत एकदा तुम्हाला सांगतोय, या चारही उमेदवारांना आपलं चिन्ह काय आहे? कमळ. सर्वांनी कमळाला मतदान करायचं. एवढं बोलतो, थांबतो. जय भीम, जय भारत.